सापाचं घर आपल्यापैकी किती लोकांनी पाहिलेलं आहे? हे हे तर मुंग्यांचं घर आहे. मग मुंग्यांच्या घरामध्ये साप काय करत असतो हे आपल्याला माहीत आहे का? तर त्या पाठीमागचं कारण असं आहे, की साप हा नेहमी बिळामध्ये राहणारा प्राणी आहे. त्यातली त्यात दुसरी गोष्ट अशी होते, की सापाला पाहिल्यानंतर आपण सर्वच जण त्याला पटकन मारण्यासाठी धावत असतो. त्यामुळे तो बिचारा पटकन मनुष्य दिसण्या अगोदर आपल्याला कुठेतरी बीळ सापडतंय का याच्या विचारात नेहमी आणि याच्या शोधात नेहमी राहत असतो. ज्यावेळेस त्याला वारूळ दिसतं, त्यावेळेस तो पटकन त्या वारुळामध्ये जातो. तर ते का जातो? एकतर पहिली गोष्ट म्हणजे आपल्यापासून संरक्षण त्याला हवं असतं आणि दुसरं वारुळामध्ये राहणाऱ्या मुंग्या हे त्याच्यासाठी उत्तम प्रकारचं आणि साधं सोपं भोजन होऊ शकतं. मुंग्या नेहमी एका लाईनमध्ये चालत असतात. साप जर आपलं तोंड उघडं करून आतमध्ये एका बाजूला थांबला, तर संपूर्ण मुंग्या येतात. तो एक-एक आपल्या जिभेने उचलत राहतो. त्यामुळे साप वारुळामध्ये राहतो. त्यामुळे त्याचं 2 प्रकारे संरक्षण होतं. पहिलं म्हणजे आपल्यापासून त्याला वाचवलं जातं आणि दुसरं त्याच्या भुकेपासून सुद्धा त्याला वाचवलं जातं. धन्यवाद माऊली.